व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे अर्थातच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. प्रेमाबद्दल आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या नसतील. प्रेम म्हणजे त्याला कुठलंही बंधन नसतं. अर्थातच प्रेमाला भाषेचं बंधन नाही आहे, प्रेमाला कुठल्या सीमांचं बंधन नाही आहे, प्रेमाला अगदी कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे आणि अर्थातच प्रेमाला कुठल्या लिंगाचंही बंधन नाही आहे. असंच एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. माझ्यासोबत आज आहेत माधुरी आणि जय. हे जोडपं अगदी नुकतंच त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आज त्यांचा फर्स्ट व्हॅलेंटाईन्स डे ते आपल्यासोबत सेलिब्रेट करताय. सो तुम्हा दोघांना सगळ्यात आधी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे माधुरी जी आहे ती तृतीयपंथीय आहे आणि जय पुरुष आहे. मात्र या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं आणि नुकतंच अगदी 28 डिसेंबरला यांचं दोघांचं लग्न झालं. खरं तर हे असे लग्न होण्याची उदाहरणं अगदी भारतामध्ये सुद्धा खूप कमी आहेत आणि त्या दोघांनी एक वेगळं आदर्श संपूर्ण समाजासमोर उभा केलेला आहे. मला खूप उत्सुकता आहे, तुम्ही दोघं भेटलात कसे आणि लग्नापर्यंत तुमचं ही एक लव्ह स्टोरी गेली तरी कशी? ॲक्च्युली आम्ही फेसबुकवर भेटलो आधी आणि लोक म्हणतात तसं फेसबुकवर बरेच फेक लोक भेटतात, पण मला हे म्हणायचं लोकांना की चांगली लोकंही भेटतात. मला भेटला एक चांगला व्यक्ती आणि ती गोष्ट लग्नापर्यंत पोचली अशी की आम्ही फक्त फ्रेंडशिप झाली, मग आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. 2 वर्ष आम्ही डेटिंग केली आणि नंतर मग मी कुठेतरी विचार केला की सरकारने आता तृतीयपंथींना एक महिलांचा दर्जा दिला, महिलांचे हक्क दिले, तर महिला जसं लग्न करतात तसं आम्ही का नाही लग्न करू शकत? आम्ही पण संसार थाटू शकतो. आम्हालासुद्धा वेगवेगळी नाती आवडतात. भाभी म्हणणार कोणतरी सून म्हणणार, म्हणजे असे सगळे वेगळी नाती एक तृतीयपंथींना भेटत नाही. आणि मला सरकारचा हा जो कायद्यामध्ये थोडा बदल करायचा आहे की जर तुम्ही आम्हाला पूर्णतः महिलांचे हक्क देऊ शकता तर एक आम्हाला लग्नाचा पण अधिकार दिला पाहिजे. तो ते पहिलं पाऊल मी उचललं आहे की आम्ही लग्न केलं, प्रॉपर एकदम नॉर्मल लग्न असतं मुलींचं तसं. आणि आता लवकरच मी कोर्टामध्ये धाव घेणार आहे सर्टिफिकेटसाठी. त्यासाठी नक्कीच आमच्याकडून तुला शुभेच्छा असतील. मला सांगा की तुम्ही जेव्हा एकत्र यायचं ठरवलं आणि तुम्ही पहिल्यांदा जेव्हा माधुरीला बघितलं, फेसबुकवरच बघितलं असेल, तेव्हा तुमची रिएक्शन काय होती आणि मग कैसा अप्रोच केला एकमेकांना? नहीं, कुछ नहीं, मैं तो एकदम पहले देख के शॉक हो गया कि एक टीजी या किन्नर ऐसा होते क्या. तो पहले हम लोग का कुछ भी नहीं था. मैं एक्साइटेड था मिलने के लिए कि कैसा, ये फ़ोटो देखा मैं फेसबुक पे कैसा है, मैं मिलने के लिए पहले बहुत एक्साइटेड हुआ. फिर मिलने के लिए हम लोग गए, 3 महीने तक फ़ोन पे ही बात हुई. फिर मिलने के लिए गया, फिर मेरे को ये बताए पहले बताए कि ऐसा होता है, कि मतलब मेरे को लगा कि एक टीजी भी ऐसी रहती है. तो फिर मिले हम लोग. फिर मेरे को कुछ अजीब नहीं लगा, माधुरी से मिलके कुछ भी अजीब नहीं लगा. तुम्ही जेव्हा एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा बरेचदा असं असतं की लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा आजकाल फॅमिली अपोज करताना आपल्याला दिसते. मात्र तुमच्या सिच्युएशनमध्ये खूप वेगळी अशी गोष्ट होती, तर ती कशी तुम्ही फेस केली आणि काय काय तुम्हाला अनुभव आले? कुछ नहीं, मेरी बहन ने बोला कि बहन ने देखा इनको. मेरी बहन बोली कि देखो अभी कैसा कि देखने में और सब चीज़ में सब एक औरत का ही गुण है, बस खाली एक ही नहीं है कि बच्चा नहीं हो सकता. तो बच्चे का हम लोग बाद में अडॉप्ट करेंगे या फिर कुछ भी वो बाद में सोचेंगे. पहले आप लोग का प्यार है. तो पहले तो घर वाले दूसरे के साथ शादी करने के लिए बहुत ओके है, मैं मना करते गया, शादी अभी नहीं, अभी क्या, ये वो करते फिर बाद में जब मैं किया तो मेरी बहन लोग बोली कि अभी पहले तो तू मना कर रहा था, अभी जो भी तेरा है पसंद है तेरे को तू कर, हम लोग का सपोर्ट है. तो वो लोग आए कि ये जो भी एक बहन का हक होता है शादी में आए, हल्दी में आए. पहले तो इनकी बहन से बात करने के लिए मेरी बहन लोग आए, मैं गया, साथ में इनकी बहन लोग भी आई थी, उन लोग से बातचीत की है. फिर एक बहन का जो फ़र्ज होता है शादी में वो निभाए वो लोग. एकदम मी तृतीयपंथी आहे, त्यात जर आम्ही कुठल्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिलो तर लोक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात आणि मला हेच बदलायचं होतं की एक तृतीयपंथींनी लग्न करून राहिलं तर ते पण त्यांना चांगल्या नजरेने बघतील. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी जे पण एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी लग्न केलंच पाहिजे. लोक म्हणतात की ही जणांना फक्त त्यांच्या पैशाशी मतलब आहे, बाकी काही नाही. आणि ते ॲग्रेसिव्ह असतात, टाळ्या वाजवतात, मोठमोठ्याने ओरडतात, नाही दिलं तर शाप देतात, हे देतात. पण ते तसे का आहेत ह्याचा कोणी विचार नाही केला, कारण की त्यांना कधी प्रेमच नाही मिळालं, ना फॅमिलीमधून ना पार्टनरकडून, कुठूनच प्रेम नाही मिळालं. तर अशा व्यक्ती प्रेम न मिळणाऱ्या त्याला ॲग्रेसिव्ह होतात. एक
तर माझे हीच आहे की लग्न करा तुम्ही प्रेमाच्या व्यक्तीशी आणि जा, तुम्हाला सगळे नाती भेटतील इथे. भाव म्हणून दीर मिळेल, सासू मिळेल, नणंद मिळेल, नवरा मिळेल आणि वेगवेगळी नाती. तुम्हाला कोण मामी बोलणार, काकी बोलणार, सगळं. तर एवढ्यामध्ये जर एकटी जी बिझी असेल तर तो रस्त्यावर भीक मागायला का जाईल. आता तुमच्या दोघांचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर मग कसं वाटतंय? छान वाटतं मला. तर फॅमिली मेंबर म्हणजे माझा दीर नेहमी येतो, संध्याकाळी येतो आणि मी त्याला प्रॉपर एक भाभीप्रमाणे जेवण बनवून देते. तो आमच्याबरोबर एकदम फिक्स म्हणजे फॅमिली मेंबर. आणि मग त्याच्या नजरेतून मला असं काही वाटत नाही त्याला की मी कोणी वेगळी आहे म्हणून. तो भाभी म्हणून माझ्याशी करतो म्हणजे. आणि माझे सासू गावावरनं फोन करते, बोलते. तर म्हणजे कुठेतरी ठीक आहे, सर्वसाधारण व्हायला थोडा वेळ लागणार लोकांना पण मी सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ते पण मला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते 5 वर्ष झाले मी एकटी राहते. माझे मम्मी पप्पा आता वारले म्हणजे. पण मला पण कुठेतरी असं कधीतरी खूप वाटायचं की मला फॅमिली हवी आहे. म्हणजे मला 4 चौघांमध्ये राहायचं आहे. पण ते स्वप्न खरंच जयनी पूर्ण केलं आहे आणि थँक्स जय की मला फॅमिली दिल्याबद्दल खरंच. माधुरी, आता तुमची लढाई खऱ्या अर्थाने सुरू झाली असं तुम्ही आत्ताच म्हटलात. लग्न तर झालं, संसारही सुरू झालाय, मात्र समाज मान्यता जी असते ती अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे त्यासाठी काय प्रयत्न करणार? त्यासाठी सर्वात आधी मी आता कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करणार आहे की ॲज अ ट्रान्सजेंडर तृतीयपंथी म्हणून मला लग्नाचं सर्टिफिकेट मिळावं. आणि मला माहिती आहे की भारत सरकार, आपला जो सरकार आहे ते 100% मिळणार नाही मला. त्यासाठी मी खूप तयारी करते की माझे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी मी बोलते. माझे जे एवढे पेपर्स कटिंग्स आलेले आहेत लग्नाविषयी, आमचे फोटोग्राफ्स आहेत, बाकी सगळे आम्ही फॉर्म वगैरे भरून जाणार आहे. पुढे बघूया मग काय म्हणतात ते लोक. आणि मग त्याप्रमाणे मग तिथून नाही तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे जाण्याची माझी तयारी मी सुरू ठेवली आहे. फ्युचर प्लॅनिंग माझं हे आहे की जर मला माझ्या कम्युनिटीने भरपूर सपोर्ट, माझी कम्युनिटी तर करेन नक्कीच, सपोर्ट केल्यावर मला असं आहे की मला तृतीयपंथींसाठी मॅरेज ब्युरो ओपन करायचं आहे. माझ्यासारखी प्रत्येक माधुरी आणि जयचं लग्न झालं पाहिजे. आणि आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत नेक्स्ट व्हॅलेंटाईनपर्यंत नक्कीच माझं मॅरेज ब्युरो असेल. आणि मी प्रत्येक तृतीयपंथींसाठी एक चांगलं स्थळ निवडणार आणि खूप तृतीयपंथींची लग्न व्हावी, त्यांचं प्रेम व्हावं आणि त्यांनी पण संसार थाटावा. कारण की जोपर्यंत तृतीयपंथी फॅमिलीमध्ये जाऊन लग्न करून संसार थाटणार नाही तोपर्यंत आपल्याला ते रस्त्यावरच दिसतील. तर त्यांना मला रस्त्यावरनं काढून फॅमिलीमध्ये ॲड करायचं आहे. माधुरी आणि जयने लग्न केलं, त्यांचं प्रेम एकमेकांना लग्न करून व्यक्त केलं. अर्थातच त्यांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या प्रेमाबद्दल आणि संसाराबद्दल विचार नाही केला आहे, तर त्याचा समाजापुढे एक आदर्श उभा राहावा यासाठी त्यांचे पुढेही भरपूर असे प्लॅनिंग्ज आहेत आणि त्यांच्यासारखे अनेक माधुरी आणि जय एकत्र यावे यासाठी ते प्रयत्नही करणार आहे. कॅमेरामन हेमंतसह पूर्व सुभेदार, ABP माझा, मुंबई.